ठाणे शहरामधल्या सोसायटी आणि वस्तीमधल्या प्रतिनिधींना आज आम्ही एकत्रित बोलवलं होतं। केंद्र सरकारच्या अमृत योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी राज्य सरकारकडे शेकडो कोटीचा निधी आलेला आहे आणि या निधीच्या माध्यमातून आमच्या या शहराला देखील ड्रेनेज सिस्टीमसाठी म्हणजे मलनिस्सारणची जी सिस्टीम आहे ती जुन्या ठाणे शहरामध्ये तर एकदम कोलमडलेली आहे, कारण की 50 वर्षामध्ये ही काही नवीन केलेली नाही आणि त्याच्यामुळे तिथून राज्याकडे पैसे आलेले आहेत आणि या शहराकरता देखील शेकडो कोटी हा ड्रेनेज सिस्टीम करता मिळावा याकरताही आम्ही पाठपुरावा करत होतो आणि त्याला यश मिळालेलं आहे। आज आम्ही ही सिस्टीम आता काही महिन्याने सुरू होणार आहे आणि त्याच्या आधी या भागामधले जे म्हणून प्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलं। महापालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना देखील बोलवलं की त्यांनी याची सगळी माहिती द्यावी, कारण की जुन्या लाईनमुळे लोकांना अतिशय त्रास होतो आहे आणि या जुन्या लाईनमुळे टेम्पररी त्या ठिकाणी साफ करण्याचं काम होतं, परंतु कायमस्वरूपी होत नाही आहे। आत्ता जी ड्रेनेज सिस्टीम आहे त्याचा आकार जो आहे तो दुपटीने आता पुढच्या प्रस्तावामध्ये असल्यामुळे हे बऱ्याच मार्गी लागू शकतं आणि ते लागत असताना ते काम सुरू होत असताना लोकांनाही लोकसहभाग आपण घेतला पाहिजे। या भूमिकेतून आज अतिशय चांगली अशी बैठक आयोजित झाली आणि त्या ठिकाणी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं कशा पद्धतीने होणार आहे। प्रतिनिधींनी देखील याच्यामध्ये सहभाग घेतला आणि मला असं वाटतं की लोकसहभागामधूनच लोककल्याण होतं आणि ते काम आज या माध्यमातून झालं आहे। पुढच्या काळामध्ये या 1.5-2 वर्षामध्ये ही ड्रेनेज सिस्टीम जी आहे ती पूर्ण त्याचं नूतनीकरण झालेलं असेल, पुनर्विकास त्याचा झालेला असेल आणि निश्चितपणे जी समस्या वर्षानुवर्ष लोकांना भेडसावते आहे त्याचं निराकरण देखील या माध्यमातून झालेलं असेल। लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतल्यामुळे त्यांच्याही सूचना घेऊन पुढे जी आहे ती वाटचाल होणार आहे।